नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार योजनेबाबत नवीन जी आर आला आहे का, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार, मार्च महिन्याचा हप्ता अजून का आलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं कोणत्या लाभार्थ्यांनी काय करणे गरजेचे आहे. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट्स वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा नीट समजून घ्या. 18 मार्च रोजी सरकारकडून एक जी आर म्हणजेच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. पण इथेच अनेक लोक गोंधळले आहेत. खूप जणांना वाटतंय की हा जी आर म्हणजे आपल्याला पैसे मिळणार आहेत, पण तसं अजिबात नाही. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. समजा एखादी योजना चालवायची असेल तर फक्त लाभार्थ्यांनाच पैसे देऊन चालत नाही. त्या योजनेवर काम करणारे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, ऑफिसचा खर्च असतो. तर हा जो जी आर काढला आहे तो या सर्व खर्चासाठी आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांचा पगार, ऑफिसचा खर्च, प्रशासन चालवण्यासाठी लागणारा पैसा, यासाठी सरकारने सुमारे 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि हा पैसा जानेवारी ते फेब्रुवारी 2026 या 2 महिन्यांसाठी आहे. म्हणून आता एकदम क्लिअर समजून घ्या, हा जी आर तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी नाही, हा हप्ता नाही, हा लाभार्थ्यांसाठी नाही, हा फक्त सरकारी कामकाज चालवण्यासाठी आहे. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मित्रांनो, तर सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे, मार्च महिन्याचा हप्ता अजून का आलेला नाही. पहा, अनेक लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. विशेषतः विधवा महिला, दिव्यांग बांधव आणि वृद्ध लाभार्थी यांच्यापैकी खूप जण अजूनही वाट पाहत आहेत. आणि माहिती अशी आहे की सुमारे 25% पेक्षा जास्त लोकांना अजून हप्ता मिळालेला नाही. आता कारण काय सांगितलं जातंय? टेक्निकल इश्यू म्हणजेच तांत्रिक अडचण. आता हे टेक्निकल इश्यू म्हणजे नेमकं काय, मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावते. समजा सरकारकडून पैसे मंजूर झाले आहेत, पण ते तुमच्या खात्यात येण्यासाठी एक पूर्ण सिस्टम काम करत असते. डेटा तपासला जातो, बँक प्रोसेस होते, सिस्टम मधून पेमेंट फाईल जाते. जर यापैकी कुठे थोडी जरी अडचण आली तर पैसे थांबतात. म्हणजेच पैसे आहेत, पण सिस्टम मधील अडचणीमुळे ते ट्रान्सफर होत नाहीत. म्हणूनच सध्या सरकारकडून हे सांगितलं जात आहे की टेक्निकल इश्यूमुळे हप्ता थांबलेला आहे. म्हणून घाबरायचं कारण नाही, पण थोडा उशीर होऊ शकतो. मित्रांनो, तर सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या गोष्टीची सुरू आहे माहिती आहे का? 24 तारखेला पैसे येणार का? पहा, इथेच खूप मोठा गोंधळ झालेला आहे. खूप जणांना वाटतंय की 24 तारखेला एप्रिल महिन्याचा हप्ता येणार आहे. पण लक्षात ठेवा, ही माहिती चुकीची आहे. मी तुम्हाला अगदी क्लिअर करून सांगते. 24 तारीख ही एप्रिल हप्त्यासाठी नाही, ती आहे मार्च महिन्याचा थांबलेला हप्ता देण्यासाठी. म्हणजे काय, ज्या लोकांना मार्च महिन्याचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी ही तारीख सांगितली जात आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, 24 तारखेला सगळ्यांनाच एकाच दिवशी पैसे येणार नाहीत. माहितीप्रमाणे 24 ते 30 मार्च दरम्यान हळूहळू पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर 2-3 दिवसात, अशा पद्धतीने पैसे येण्याची शक्यता आहे. पण इथेच एक महत्त्वाची अट आहे, जोपर्यंत टेक्निकल इश्यू पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत पैसे येणार नाहीत. म्हणजेच तारीख अंदाजित आहे, पैसे येण्याची शक्यता आहे, पण 100% खात्री नाही. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका आणि 24 ते 30 या दरम्यान लक्ष ठेवा. मित्रांनो, आता हा खूपच महत्त्वाचा भाग आहे, नीट लक्ष देऊ नये का? जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर हवा असेल तर सरकारने काही नियम ठेवलेले आहेत आणि विशेष करून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे नियम खूपच महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावते. पहिली गोष्ट आहे UDID कार्ड लिंक. तुमचं जे UDID कार्ड आहे ते आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. जर लिंक नसेल, तुमची माहिती पूर्ण मानली जाणार नाही आणि त्यामुळे पैसे अडकू शकतात. दुसरी गोष्ट आहे पोर्टलवर नोंदणी. सरकारने दिव्यांग बांधवांसाठी एक पोर्टल सुरू केलं आहे. त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. आता खूप लोक काय करतात, नंतर करू असं म्हणतात किंवा पूर्णच करत नाहीत. पण इथेच मोठी चूक होते. आता सोप्या उदाहरणातून समजून घ्या. समजा तुमची माहिती सरकारच्या सिस्टममध्ये पूर्ण नाही, ना UDID लिंक ना पोर्टल रजिस्ट्रेशन, तर सिस्टम काय करेल, तुमचं नाव इनकम्प्लीट मध्ये टाकेल आणि पैसे थांबवेल. म्हणून एकदम स्पष्ट लक्षात ठेवा, UDID कार्ड आधारशी लिंक करा, पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. नाही केले तर पुढील हप्ता अडकू शकतो आणि वेळेवर पैसे मिळणार नाहीत. म्हणून अजिबात उशीर करू नका, आजच्या 2 गोष्टी पूर्ण करा. मित्रांनो, आता हा भाग सगळ्या लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. फक्त दिव्यांग बांधवच नाही, इतर सर्व लाभार्थ्यांनी देखील काही गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. पहिली गोष्ट आहे, KYC पूर्ण आहे का? सगळ्यात आधी तुमचं KYC पूर्ण आहे का ते तपासा. आता KYC म्हणजे काय? तुमची माहिती, आधार, बँक, ओळख, ही सर्व माहिती सिस्टममध्ये अपडेट असणं. जर KYC अपूर्ण असेल तर सिस्टम तुमचं पेमेंट थांबवू शकते. म्हणजेच पैसे मंजूर असले तरी खात्यात येणार नाहीत.
दुसरी गोष्ट तहसीलच्या सूचना. मित्रांनो, तहसील कार्याकडून वेळोवेळी काही सूचना दिल्या जातात. काही कागदपत्र अपडेट करा, काही तपासणी करा, काही माहिती द्या. पण बऱ्याच वेळा लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मग काय होतं, तुमचं नाव पेंडिंगमध्ये जातं आणि हप्ता अडकतो. तिसरी गोष्ट, स्टेटस स्वतः तपासा. जर तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील, घरी बसून वाट पाहू नका. थेट तहसील कार्यालयात जा आणि तुमचं स्टेटस तपासा. कारण कधी कधी छोटीशी चूक असते जी लगेच सुधारता येते. सोप्या उदाहरणातून समजून घ्या. समजा तुमचं KYC अपूर्ण आहे किंवा काही कागदपत्र राहिले आहे, तर सिस्टम काय करेल, तुमचा हप्ता होल्ड करेल आणि पैसे थांबतील. म्हणून एकदम स्पष्ट लक्षात ठेवा, KYC पूर्ण ठेवा, तहसीलच्या सूचना पाळा आणि पैसे आले नाहीत तर लगेच चौकशी करा, नाहीतर उगाच हप्ता उशिरा येईल. म्हणून मित्रांनो, थोडंसं लक्ष दिलं तर तुमचा हप्ता वेळेवर येऊ शकतो. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचा हप्ता खूप दिवसांपासून अडकलेला असेल आणि तहसील कार्यालयातून देखील योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर तुम्ही तुमच्या स्थानिक आमदार, MLA यांच्याकडे देखील तक्रार करू शकता. कारण या सर्व योजना राज्य सरकारच्या अंतर्गत येतात आणि आमदारांच्या माध्यमातून तुमचा प्रश्न लवकर मांडला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या भागातील आमदार कार्यालयात जाऊन तुमची समस्या लेखी स्वरूपात देऊ शकता. विशेषतः हप्ता खूप दिवसांपासून अडकला असेल, कागदपत्र पूर्ण असूनही पैसे येत नसतील, अशा वेळी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. म्हणून मित्रांनो, फक्त वाट पाहत बसू नका, गरज पडल्यास पुढाकार घ्या, म्हणजे तुमचा हप्ता लवकर मिळू शकतो. आता संपूर्ण व्हिडिओचा एक छोटासा आणि महत्त्वाचा सारांश पाहूया, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती एकदम क्लिअर होईल. सगळ्यात पहिली गोष्ट, 18 मार्चला जो GR आला आहे तो लाभार्थ्यांसाठी नाही, तो फक्त कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि खर्चासाठी आहे. म्हणून हा GR पाहून गोंधळून जाऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मार्च महिन्याचा हप्ता अजूनही अनेक लाभार्थ्यांना आलेला नाही, कारण सांगितलं जात आहे टेक्निकल इश्यू. तिसरी गोष्ट, 24 तारखेची चर्चा. 24 तारीख ही एप्रिल हप्त्यासाठी नाही, तर ती मार्चचा थांबलेला हप्ता देण्यासाठी अंदाजित तारीख आहे आणि हा हप्ता 24 ते 30 दरम्यान हळूहळू जमा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची शेवटची गोष्ट, जर तुम्हाला पुढील म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता वेळेवर हवा असेल, तर सरकारने दिलेले नियम पाळणे खूप गरजेचे आहे. KYC पूर्ण ठेवा, आवश्यक नोंदणी पूर्ण करा आणि सूचना फॉलो करा. म्हणून मित्रांनो, माहिती योग्य ठेवा, अफवांपासून दूर राहा आणि आवश्यक गोष्टी वेळेत पूर्ण करा, म्हणजे तुमचा हप्ता कधीही अडकणार नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अजून एक महत्त्वाची विनंती, अशा सरकारी योजना आणि अपडेटसाठी शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जर तुम्हाला मोबाईलवर अशाच लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आमच्या WhatsApp ग्रुपला नक्की जॉईन करा. WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. मग भेटूया पुढच्या अपडेटसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.